तिला बोलते मी बी टाकते असं बोलते. बघा पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर चला, मॉर्निंग आपली झालेली आज लवकरच आपली मॉर्निंग होते, पण आज वर्कआउट होणार नाही. आज आम्ही चाललेलो शेतावर, भात टाकायचं आहे त्याच्यामुळं. मग आता कधी बी पाऊस पडेल त्याच्यामुळं आज भात टाकायचं आहे. आणि माझे मिस्टर गेलेले आहेत कामावर. मग ते काय बोलले, तू बोलतो पिशवी घेऊन जा, अन्न टाकतील. मग मी पिशवी घेऊन चाललेलो आहे आणि मग अन्न भात पूर्ण टाकतील शेतामध्ये. तर काय ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. चला शेतावर आलो आहे, अन्न चालले भात टाकायला. हा बघा, त्या दिवशी विकत आणला आम्ही, छान एकदम बारीक तांदूळ आहे इथं बघा, असा भात आहे. चला काहीच, अन्न तर गेलेले आहे ते बघा कसे आतमध्ये गेलेले आहेत आणि कसं भात पेरतात. म्हणजे शेतामध्ये ते राब असतात ना, राबांवरती टाकतात. मला काय एवढा काही शेताचा माहिती नाही, मला माहिती आहे तेवढा मी तुमच्याबरोबर शेअर करते. काय सांगू, जास्त मला शेताचा काय एवढा काही माहिती नाही. मी म्हणजे आमच्या घरी कधी शेतावर गेलोच नाही. मग आता इकडं म्हणजे अशी शेतावर मी येते, म्हणजे थोड्याफार मला गोष्टी माहिती आहेत त्या मी तुम्हाला सांगते. हे बघा इथं राब आहे आणि बाबू माझा बसला आहे, तेवढे लांब बसलेला आहे. त्याला बोललो तिकडं बसू नको, माझे जवळ आहे, पण तो तिकडं किती लांब बसलेला आहे बघा. त्याला मगाचपासून बोलवते ते येत नाही ना, माझ्याकडे बघत बी नाही. पाण्याची बॉटल घेतलेली आहे आणि त्या साईडला बी भात आपल्याला टाकायचा आहे. आणि मग लगेच इकडं समोर अन्न टाकायला लागले. हे असे राब असतात, या राबांवरती सर्वांची पद्धत अलग अलग असते आणि इकडूनची पद्धत थोडा अलग आहे. ही पूर्ण अशी खारी जमीन आहे ना, मग त्याचे मुलं खारी जमिनीला वाटतं असंच करतात वाटतं. कसं मग इकडूनचे आमच्याकडूनचे लोक बघत असते, ते बोलत असते त्या दर्शनाला काय माहीतच नाही. पण मला एवढा काही माहिती आहे तेवढा मी तुम्हाला सांगते. इकडे आई बी तर टाकतात, त्यानंतर आल्या आम्ही पुढे अगोदरच आलेलो. बघा अशा भात पेरतात आणि बाबू माझा बघते. काहीच पण खूप छान वाटतं असं, म्हणजे शेतावर यायचा, असा भात पेरायचा, मग नंतर ते आपले राब आल्यावर नंतर मग पावसाळ्याच्या मध्ये टाकायचा. खूप मस्त वाटते, म्हणजे अलगच असं फील येते शेतावरती. मी पहिला ना अशी लहान असताना मी म्हणजे जायचो शेतावर, पण मी असे कधी कामं नाही गेले, फक्त असे खेळायला. आता माझा बाबू कसा आलेला आहे तसे मी जायचो आमच्या शेतावर, पण असे मी कधी शेतं लावले नाही. म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते. नाही केलेलं आहे ते नाहीच सांगणार आहे, पण इकडे येऊन म्हणजे थोडाफार मी शिकलेलो आहे. इकडे बाबू बघा, आईनं खूप कंटलवत होता, तो बोलते मी बी टाकते भात. असा भात टाकत होता बघा, किती अजी मस्ती चालू आहे. म्हणजे गाईज निघालो आता घरी जायला. कसला घाम फुटलाय बघा मला, डेंजर एकदम. हे बघा बाबूचा गेली पुढं. चला गाईज घरामध्ये आलेलो आहे. गरम बघा किती करते. आता आपण घरातला काम करायला घेऊ. खूप वाईस थकलो. केवटी माझी अजून झोपलेली आहे. चला आता आपण घरातल्या कामाला लागू. आज बी मला भरपूर काम आहे, तर बघू आज. चला गाईज कंटिन्यू करा. चल सर्व हंडे काढते, सर्व आता पाणी भरून देते. पाणी आलेलं आहे तर खूप थकलेलो आहे मी, खरोखर जाम कंटाळा आला. आज माझी काम करायची इच्छा नाही. पटापट हंडे आता घासते आणि पाणी भरून घेते. पाणी आलंय तर आमच्या जरा पाण्याचा थोडा प्रॉब्लेम होते. भरपूर काम आहे आपल्याला. पहिला पाणी भरून घेते. हे फोडून दे, तिला फोडून दे, आमच्या पिलीला फोडून दे. खाऊ आणायला जाते दुकानात, जाते पैसे देऊ तुला. हा टकलू, आमची टकलू. मग मी 2दा टक्कल केली पोरीची. दे मला, काय देऊ पिलूला, काय देऊ, काय पाहिजे तुला. बघ काकू काम करतोय. काय काय मामाचे काय हाय.
दोन काय दोन यो काय मामाच्या काय मला तुझी भाषा समजत नाही तू काय बोलतोस मी बोलते मामाचे 2 हंडाई हो काय तू बस खाली बस गाईस काय बोलते बघा पप्पाची बायको हाय पप्पा मारी ना सोतीला कापाची आपण कापाची रे कापाची सोतीला का कापू आपण पप्पा मला कशाला मारीन ते पप्पालाच मारीन हा सोतीला मारू तुझ्या मम्मीला मारू आता मारीन तुझे मम्मीला सोतीला थांब आता सोतीला जाते धाराला आता थांब सोतीला मारू पोलिसांना फोन लावून मी बोलतोय पोलिसांना फोन लावशी पोलिस अशी करत अशी बोट करत कापीन कापीन अशी 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 कापीन मला कापशील तू मी तुला कापीन अशी कापीन काहीच बघा बोलते तुला कापीन बोलते लय हुशार आहे लय हुशार चांबूट आमची चांबोटी पाणी पिणे आता भरलेलं आहे आता आपण जेवण करायला लागू आणि दुसरं आता लादी काय आज पुसत नाही का सांगू मला साईडच्या लाद्या धुवायच्या आहेत का सांगू ते नंतर धुवायला घेते जेवण बिवण करून मग घेते करायला आता एक पडदे बिरदे मी काढते आणि भिजत घालते चला वाईच कंटिन्यू करा जीविका कशी कपडे झुलते तिचे कपडे तिला बोलव तुला घालायचे नाही ते टाकून दे घालायचे आहेत तेच ठेव अजूनपर्यंत इथं काही आपण बेडशीट लावली नाही तसाच आहे चला आपण आता पडदे काढून घेऊ मला भिजत घालते आहे सर्व घाण झालेलं आहे चल आता भिजत घालायला चाललो पावडरीमध्ये पटापट घालून येते तिकडे कांदा कापलाय मस्तपैकी मिरची टॅमॅटो कोथिंबरी आणि आपला कढीपत्ता घेतलाय आणि हे बघा अंडी उकडायला लावलेली आहेत बघा आज जेवायला कायच नाही आहे मच्छी तर आज अंडीच बनवायची चला पटापट आता अंडी मी उकडून घेते आणि लगेच सोलून घेते आणि लगेच फोडणी देते तर सर्व कापून मी घेतलेलं आहे आणि इकडे आपला भातसुद्धा झाला आहे असं मग जेवण करून मला दुसऱ्या कामाला लागायचं आहे त्याच्यामुळे मी जेवण करून पहिला घेते आणि मग ते बघ टाकी बी भरलेली आहे आता मी मशीन बंद करते चला काही हे बघा मस्त अंडी मस्त सोलून घेतली आणि बटाटे आहेत आणि सर्व कांदा बिंदा आणि याच्यामध्ये टाकलेलं आहे सर्व एकदम व्यवस्थित परतवून घेते मी टाकू याच्यामध्ये गरम मसाला मसाला त्याच्यामध्ये अंडी टाक आपण अंडी टाकून जरासं आपण कट मारून टाकू आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ घराचा नजारा हे बघा जीविका इथं पुट्टी फोडते गाईचं सर्व अशा गॅपी केलेल्या आहेत ना त्याच्यामुळे याच्यामध्ये पुट्टी भरलेली आहे हे बघा अजून भरायचे आहे हे बघा असा सीन आहे घराचा जीविकाला लय आवड
टी व्ही लावलेली आहे. काय घरातला सीन कसला डेंजर आहे बघा. चला बाईच, आता आपण जरा भांडी बिंडी घासून घेऊ. खूप पसारा आहे घरामध्ये, डेंजर सीन आहे. तर चला पटापट पटापट घासून घेते. आणि लादीचा अवतार तर खूप डेंजर आहे. का सांगू, ती पुट्टी 2 दिवस ठेवायला लागेल. त्याच्यामुळं आपल्याला काय लगेच धुवता येणार नाही. त्याच्यामुळं आता लादी 2 दिवस तशीच ठेवणार आहे आणि मग लाद्या धुवून घेणार आहे. तर चला मी भांडी घासून घेते. इकडे टब भरायला लावलेला आहे.